तुमचा जन्म 1987 पूर्वी झाला आहे का? मग हे ऐका. फक्त एक कागद नसल्यामुळे आज देशात हजारो लोकांची नावं मतदार यादीतून काढली जात आहेत. आधार असूनही अडचणी येतेय. पेन्शन, बँक, योजना सगळं थांबतंय. हा व्हिडिओ स्किप केला तर उद्या सरकारी ऑफिसमध्ये तुमचीच ओळख प्रश्नात येऊ शकते. तुम्हाला कधी असा विचार आला आहे का की आयुष्यभर फारसं महत्त्व न दिलेला एक छोटासा कागद उद्या तुमची संपूर्ण ओळखच प्रश्नात आणू शकतो? कल्पना करा, तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात उभे आहात. समोरचा अधिकारी तुमच्याकडे ओळखीचा ठोस पुरावा मागतो आणि त्या क्षणी तुमच्याकडे दाखवण्यासाठी काहीच नसतं. हा प्रसंग काल्पनिक वाटत असला तरी आज देशात लाखो लोकांसाठी हीच खरी भीती बनत चालली आहे. विशेषतः ज्यांचा जन्म 1987 वर्षांपूर्वी झाला आहे, अशा नागरिकांसाठी हा धोका अधिक गंभीर ठरत आहे. कारण सध्या देशभरात शांतपणे पण अत्यंत सखोल पातळीवर ओळख आणि नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. हा बदल अचानक घडलेला नाही, मात्र त्याचा परिणाम आता हळूहळू सामान्य माणसाच्या आयुष्यावर थेट जाणवू लागला आहे. विशेषतः 30, 40, 50 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांवर. अनेक राज्यांमध्ये मतदार यादी पुन्हा तपासली जात आहे. ज्या नागरिकांच्या कागदपत्रांमध्ये नाव, वय, पत्ता किंवा जन्मतारखेत किंचितशीही तफावत आढळते, त्यांची नावे यादीतून वगळली जात असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. खरं सांगायचं तर काही दशकांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये बहुतेक मुलांचा जन्म घरातच व्हायचा. रुग्णालये कमी होती, नोंद ठेवण्याची व्यवस्था कमकुवत होती आणि जन्मदाखल्याला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. पालकांचा दृष्टिकोन असा होता की मूल शाळेत जाईल, शिक्षण सुरू होईल आणि पुढची सगळी कागदपत्रे आपोआप तयार होतील. पण आजचं वास्तव पूर्णपणे बदललेलं आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी लेखी आणि कायदेशीर पुरावा आवश्यक आहे. केवळ तोंडी माहिती किंवा जुनी ओळख आता पुरेशी मानली जात नाही. याच कारणामुळे सरकारकडून ओळख, वय आणि नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जात आहे. सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की आज या वयात पोहोचल्यावर अनेक नागरिकांकडे जुनी कागदपत्रे मिळतच नाहीत. कुणाकडे जन्मदाखला नाही, कुणाचे शाळेचे कागद हरवले आहेत, तर अनेकांच्या बाबतीत ही कागदपत्रे कधी तयारच झाली नव्हती. त्या काळात कोणालाही वाटलं नव्हतं की एक दिवस याच कागदांमुळे आयुष्य अडचणीत येऊ शकते. आता थोडा विचार करा. जर अचानक एखाद्या सरकारी प्रक्रियेत तुमच्याकडून जन्माचा पुरावा मागितला गेला आणि तुम्ही तो दाखवू शकला नाहीत, तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते. सरकारी योजना, पेन्शन, बँक व्यवहार, विमा, मालमत्ता व्यवहार प्रत्येक ठिकाणी वय आणि ओळखीचा ठोस पुरावा अनिवार्य केला जात आहे. अनेक लोक असं मानतात की आधार कार्ड म्हणजे सगळ्या समस्यांचे उत्तर, पण वास्तव वेगळं आहे. आधारमधील माहिती अनेक वेळा जुनी किंवा अपूर्ण असते. नावाची स्पेलिंग, पत्ता किंवा कुटुंबाशी संबंधित तपशिलातील छोटासा फरकही पुढे जाऊन संशय निर्माण करू शकतो. विशेषतः जेव्हा ही माहिती मतदार ओळखपत्राशी जुळत नाही. तपासणी दरम्यान मतदार ओळखपत्राला अधिक महत्त्व दिलं जातं, कारण ते तुलनेने स्थिर आणि विश्वासार्ह मानलं जातं. त्यामुळे मतदार कार्डावरील नाव, वय आणि पत्ता अचूक असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हाच कागद पुढे इतर सर्व नोंदींचा पाया ठरतो. पाया कमकुवत असेल तर संपूर्ण नोंद धोक्यात येऊ शकते. अजून एक मोठा गैरसमज म्हणजे जन्माचा पुरावा म्हणून कुंडली पुरेशी ठरते. कायदेशीर दृष्टिकोनातून कुंडली मुख्य दस्तऐवज मानली जात नाही. काही ठिकाणी ती फक्त सहाय्यक पुरावा म्हणून स्वीकारली जाते. त्यामुळे फक्त तिच्यावर अवलंबून राहणं हा मोठा धोका ठरू शकतो. इथे घाबरण्याचा उद्देश नाही, तर वेळीच सावध होणं हा खरा हेतू आहे. कारण कागदपत्रांमधील एक छोटीशी चूकही पुढे जाऊन फार महागात पडू शकते. योग्य माहितीशिवाय घेतलेला कोणताही निर्णय स्वतःलाच अडचणीत टाकू शकतो. याच कारणामुळे पुढील भाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण पुढच्या भागात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की ज्यांच्याकडे जन्मदाखला नाही त्यांनी काय करावं, कोणते पर्यायी पुरावे कायदेशीरदृष्ट्या मान्य होतात आणि कोणत्या चुका केल्यास अडचण अधिक वाढू शकते. कारण इथे घेतलेला एक योग्य किंवा अयोग्य निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतो. आतापर्यंत आपण हे समजून घेतलं आहे की 1987 पूर्वी जन्मलेल्या अनेक नागरिकांसमोर आज सर्वात मोठं आव्हान म्हणजे जन्माचा ठोस आणि कायदेशीर पुरावा. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जन्मदाखला नसेल म्हणजे सगळे मार्ग बंद झाले असं अजिबात नाही. सरकारलाही हे मान्य आहे की 1987 पूर्वी जन्मनोंदणीची व्यवस्था फार मजबूत नव्हती. त्यामुळे
अशा नागरिकांसाठी पर्यायी पुराव्यांच्या आधारे जन्माशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र अडचण तेव्हाच वाढते जेव्हा लोक योग्य माहितीशिवाय चुकीचे मार्ग अवलंबतात. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की जन्म सिद्ध करण्यासाठी एकाच कागदावर अवलंबून राहण्याची गरज नसते. अनेक प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या सहाय्यक पुराव्यांच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे जर शाळेशी संबंधित कोणताही जुना कागद उपलब्ध असेल, अगदी प्राथमिक शिक्षणाचा प्रवेश दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या रजिस्टरमधील नोंद, तर तो वय आणि ओळख सिद्ध करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. कारण शाळेत प्रवेश घेताना दिलेली माहिती ही अनेकदा अधिकृत नोंद म्हणून स्वीकारली जाते. त्याचप्रमाणे तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या नावावर असलेली जुनी जमीन, घर किंवा मालमत्तेची नोंदणीसुद्धा महत्त्वाची ठरू शकते. अशा नोंदींमधून हे सिद्ध होतं की तुम्ही अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहात. ही सातत्यपूर्ण उपस्थिती तुमच्या ओळखीला अधिक बळ देते. याशिवाय जुने राशन कार्ड, पंचायत किंवा ग्रामपंचायतीच्या नोंदी, घरपट्टी पावत्या, वीज किंवा पाणी कनेक्शनशी संबंधित जुनी कागदपत्रे ही थेट जन्मदाखला नसली तरी सहाय्यक पुरावे म्हणून उपयोगात आणली जाऊ शकतात. मात्र इथेच एक मोठा धोका दडलेला आहे. अनेक लोकांना वाटतं की काम लवकर व्हावं म्हणून दलाल, बिचौलिया किंवा ओळखीच्या मधल्या माणसांमार्फत कागदपत्रे तयार करून घ्यावीत. हा सगळ्यात धोकादायक मार्ग आहे. कारण अशा पद्धतीने तयार केलेली कागदपत्रे अनेकदा अपूर्ण, चुकीची किंवा बनावट असतात. तपासणी दरम्यान ती लगेच ओळखली जातात आणि मग प्रकरण केवळ कागदांपुरतं मर्यादित न राहता कायदेशीर अडचणींपर्यंत पोहोचू शकतं. आणखी एक गंभीर चूक म्हणजे घाईघाईत माहिती भरून देणे. विशेषतः नाव, आडनाव, वडिलांचे नाव, पत्नीचे नाव किंवा गावाचे नाव. जर ही माहिती वेगवेगळ्या कागदांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेली असेल तर ही छोटीशी तफावत भविष्यात फार मोठी समस्या निर्माण करू शकते. कारण सरकारी प्रणालीमध्ये ही सगळी माहिती एकमेकांशी जुळवून तपासली जाते. म्हणूनच कोणतंही नवीन कागदपत्र बनवण्याआधी मतदार ओळखपत्रातील माहिती आधार मांडणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मतदार नोंद तुलनेने अधिक स्थिर आणि विश्वासार्ह मानली जाते. आधार कार्डमधील माहिती वेळोवेळी बदलू शकते, पण मतदार कार्ड ही ओळखीची मुख्य कडी समजली जाते. पत्त्याशी संबंधित गोंधळ ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. विशेषतः गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये काळानुसार घर क्रमांक, गल्ली किंवा वॉर्ड बदलले जातात. जर सर्व कागदांमध्ये एकसारखा आणि अचूक पत्ता नसेल तर सत्यापनाच्या वेळी अधिकाऱ्यांना संशय घेण्याची संधी मिळते आणि हा संशय पुढे मोठा अडथळा ठरतो. अनेक लोक असं म्हणतात, जेव्हा अधिकारी येतील तेव्हा पाहू. पण हीच विचारसरणी सगळ्यात धोकादायक आहे. कारण अचानक तपासणी सुरू झाली आणि त्या क्षणीच कागद मागितले गेले तर घाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची अडचण बनू शकतो. ज्यांना असं वाटतं की त्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांच्यासाठीही मार्ग उपलब्ध आहेत. घरातील ज्येष्ठ सदस्यांचे जुने कागद, कुटुंब नोंदी, पंचायत प्रमाणपत्रे, स्थलांतराशी संबंधित कागद हे सगळे थेट पुरावे नसले तरी योग्य प्रक्रियेत सहाय्यक पुरावे म्हणून वापरता येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया संयमाने, योग्य माहितीने आणि कायदेशीर मार्गाने पूर्ण करणं आवश्यक आहे. चुकीचा सल्ला, चुकीचे कागद आणि चुकीचा मार्ग यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिक वाढू शकते. याच कारणामुळे पुढचा आणि शेवटचा भाग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कारण त्यात आपण स्पष्टपणे पाहणार आहोत, जन्मदाखला इतका महत्त्वाचा का झाला आहे, कोणत्या कामांसाठी तो थेट अडचण निर्माण करू शकतो आणि आज योग्य पावलं उचलली नाहीत तर उद्या काय परिणाम होऊ शकतात. आतापर्यंत आपण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली आहे. आजच्या व्यवस्थेत तुमच्या शब्दांवर नाही तर तुमच्या कागदांवर विश्वास ठेवला जातो. तुम्ही किती वर्ष या देशात राहत आहात, किती प्रामाणिक नागरिक आहात हे सांगावं लागत नाही, ते कागदपत्रांमधून सिद्ध करावं लागतं. जन्मदाखला, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, शाळेचे कागद, मालमत्तेच्या नोंदी हे सगळं आज फक्त कागद राहिलेले नाहीत तर तुमच्या ओळखीचा पाया बनले आहेत. हा पाया जर कमकुवत असेल तर भविष्यात कोणत्याही क्षणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज अनेक नागरिकांना वाटतं, आत्ता काहीच अडचण नाही, मग कशाला काळजी. पण लक्षात ठेवा, तपासणी आधी सूचना देऊन येत नाही. अचानक पडताळणी सुरू होते, अचानक कागद मागितले जातात आणि त्या क्षणी जर तुमच्याकडे योग्य पुरावा नसेल तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सरकारी योजना असो, पेन्शन असो, बँकेचं काम असो, विमा असो किंवा मालमत्तेचा व्यवहार,
प्रत्येक ठिकाणी वय आणि ओळखीचा ठोस पुरावा अनिवार्य केला जात आहे. आज दुर्लक्ष केलं तर उद्या त्याची किंमत मोजावी लागू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे जन्मदाखला नसेल तरीही घाबरण्याचं कारण नाही. कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत, पर्यायी पुरावे स्वीकारले जातात, पण फक्त ते योग्य पद्धतीने, योग्य माहितीने आणि योग्य वेळी सादर केले तरच. चुकीचे कागद, दलालांचा सल्ला, घाईघाईत घेतलेले निर्णय हे सगळं समस्या सोडवण्याऐवजी अधिक गंभीर बनवू शकतं. म्हणूनच आजच तुमच्या कागदपत्रांकडे लक्ष देणं, काय आहे आणि काय नाही हे तपासणं आणि आवश्यक ते सुधारणा करणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. आज सजग राहिलात तर उद्या आत्मविश्वासाने उभे राहू शकाल. आज दुर्लक्ष केलं तर उद्या पश्चातापाची वेळ येऊ शकते. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल, जर तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचा जन्म 1987 पूर्वी झाला असेल आणि जर तुम्हाला तुमच्या कागदपत्रांबाबत थोडीशीही शंका वाटत असेल, तर हा संदेश इथेच थांबवू नका. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, शेजाऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण आज मिळालेली माहिती उद्या एखाद्याचं मोठं नुकसान टाळू शकते. योग्य माहिती हीच आजच्या काळातील सर्वात मोठी सुरक्षा आहे. अशाच विश्वासार्ह, स्पष्ट आणि उपयोगी माहितीसाठी PM सेवा मराठीला जोडलेले रहा, कारण इथे गोंधळ नाही, अफवा नाहीत, फक्त सामान्य माणसाच्या कामाची खरी आणि आवश्यक माहिती आहे. आज सजग व्हा, कारण उद्याची सुरक्षितता आजच्या निर्णयावर अवलंबून आहे.